या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। तर सर्व बहिणांना ताईंना निवेदन आहे की सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। तर बघा, लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपलेली आहे आणि त्यासोबतच तुम्ही बघू शकता की लाडक्या बहिणींना आता गुड न्यूज पण समोर आलेली आहे। तुमचा जो डिसेंबरचा हप्ता आहे तो कधी जमा होणार आहे, काय होणार आहे आणि तुम्हाला आजची सर्वात मोठी अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात। ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघू शकता तुम्ही। तर बघा, अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली आहे। ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। मात्र सध्या ही योजना विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचाराचा मुख्य मुद्दा बनली आहे असून योजनेवरून आरोप प्रत्यारोप होत आहेत। बघा, तर कशा पद्धतीने होत आहे आणि बघू शकता की जे विरोधक आहेत ते काय म्हणत आहे। तर तुम्हाला बघा, जुलैपासून महिलांच्या बँक खात्यात हे पैसे या योजनेअंतर्गत पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। निवडणूक आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन्ही महिन्यांचे ॲडव्हान्स पैसे महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली। बघा, मात्र आता बघा, सर्वांचा प्रतीक्षा लागली ते म्हणजे डिसेंबरचा हप्ता कधी येणार आहे, काय येणार आहे, किती येणार आहे। तर बघा, 20 नोव्हेंबरला मतदान झालं, तर आता 23 नोव्हेंबरला तुमचा निकाल आहे। तर जो तुमचा हप्ता आहे तो कधी जमा होणार आहे। तर बघू शकता तुम्ही की लाडकी बहीण योजना, तर लाडक्या बहिणींना जो डिसेंबरचा हप्ता आहे हा हप्ता मतदान झाल्यानंतर खात्यात जमा होणार आहे असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। पुढे बोलताना या योजनेवरून त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे। उद्धव ठाकरे मला म्हणाले की 10 दिवस, बघा 10 दिवसामध्ये तुम्ही हे महिलांच्या खात्यावर आम्ही कार्यक्रम करू, आमची नियत छाप आहे। हे सरकार देना बँक आहे, घेना बँक नाही। निवडणूक झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता तो खात्यामध्ये जमा होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। तर रत्नागिरीमध्ये बोलत असताना बघा, तर कमीत कमी बघा, तुमचा 23 नोव्हेंबरला निकाल आहे, मतदान झालं आपल्या आता। तर निकाल झाल्यानंतर कमीत कमी 9 ते 10 दिवसामध्ये तुमचे हे पैसे खात्यामध्ये येणार आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत। तर महाराष्ट्र सरकारकडून मोठा निर्णय घेतलेला आहे। तर बघूया आता पुढे काय होणार आहे, काय कोणाची सरकार बसते काय। परंतु बघा, शिंदे साहेबांनी मोठमोठे नवनवीन निर्णय, चांगले निर्णय घेतलेले आहेत लाडक्या बहिणींसाठी। तर ही आताची मोठी अपडेट समोर येत आहेत। तर तुम्ही बघा, एक्झिट पोलमध्ये सुद्धा बघत असाल की कशा पद्धतीने सरकारने चांगल्या कामगिऱ्या केलेल्या आहेत आणि लाडक्या बहिणींना हे पैसे मिळालेले आहेत। तर बघा ताईंनो, तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात। त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता। तर बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर तुम्हाला आता 2100 रुपये सुद्धा मिळणार आहेत। प्लस तुम्हाला अजून महालक्ष्मी योजना जी आहे ती महालक्ष्मी योजनेला सुरुवात पण होणार आहे। बघा, महाविकास आघाडी सरकारला जे आहे आणि महाराष्ट्र सरकारमध्ये बघा, महाविकास आघाडी सरकार आणि महायुती सरकार या दोघांमध्ये खूप आता कॉम्पिटिशन चालू आहे आणि अशा पद्धतीने लाडक्या बहिणींसाठी नवनवीन योजना घेऊन येत आहे आणि लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी ही आनंदाची अपडेट आहे। सर्वात मोठी गुड न्यूज आपल्याला पाहायला मिळत आहे। बघा, लाडक्या बहिणींसाठी आत्ताची ही मोठी अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे। तर ताईंनो, तुम्हाला रिक्वेस्ट आहे की अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असेल। सरकारी योजनांसंदर्भात, सरकारी नोकरी संदर्भात सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर A to Z पाहायला मिळत असते। त्यामुळे ताईंनो, तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने नवनवीन निर्णय आणि शासन निर्णय जे बी घेतलेले सर्व माहिती तुम्हाला मी आपल्या चॅनलवर A to Z पणे देत असतो। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ रेग्युलर बघत चला। तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता। बघा, तर आता बघा, तुम्हाला 3000 पण 2100 पण मिळालेले होते अगोदर, 3000 मिळाले, ठीक आहे, 7500 मिळाले, अशा पद्धतीने 2000 पण मिळाले, दिवाळी बोनस 2000 सुद्धा तुम्हाला मिळालेले आहेत। तर आता डिसेंबरचा हप्ता किती येणार आहे सर्वांना हे लागलेले आहे। बघा, तर आता निकाल झाल्यानंतरच आपल्याला समजेल की कोणत्या सरकार चांगल्या पद्धतीने शासनमध्ये म्हणजे त्यांचं सरकार स्थापन झालेलं आहे आणि लाडक्या बहिणींनी काय काय मदत केलेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असते। त्यामुळे ताईंनो, तुम्ही आपले व्हिडिओ थोडा पण नका अनस्किप करा। अतिशय महत्त्वाची माहिती आणि नवीन माहिती आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळत असते। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।
तर या व्हिडिओला तुम्ही एक लाईक जरूर करा आणि या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा.